नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। परभणीत आज मतदान प्रक्रिया पार पडत असून भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी लोणी या आपल्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय। जालना जिल्ह्यात परतूर आणि घनसावंगी हे दोन मतदारसंघ परभणी लोकसभेत येतात। परतूर आणि घनसावंगीमध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रिया पार पडत असून प्रत्येकाने मतदान करून लोकशाही बळकट करावी आणि आपला मतदानाचा अधिकार बजवावा असं आवाहन लोणीकर यांनी केलंय। माजी मंत्री घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावलाय। राजेश टोपे यांनी सपत्नीक घनसावंगी तालुक्यातील पाथरवाला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावलाय। मतदानाचा लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि तितकाच या सरकारबद्दल रागही असल्याची प्रतिक्रिया टोपे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। दर बेरोजगारी दिलेला शब्द न पाळणे, फोडाफोडी आणि जोडाजोडीच्या राजकारणाचा लोकांमध्ये प्रचंड राग असून निवडणुकीत याचा नक्कीच परिणाम होईल असंही ते म्हणाले। सर्वप्रथम तुम्ही भारत देशाच्या सर्व यांचं अभिनंदन करेल। खूप उत्साहाने या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत आणि रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। मला वाटतं की प्रचंड उत्साह आहे लोकांच्या मनात आणि तेवढाच सध्याच्या सरकारच्या विरुद्ध रागसुद्धा आहे। कारण महागाई असेल, बेरोजगारी असेल, दिलेले शब्द न पाळण्याचा विषय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं फोडाफोडीचं, झोडाझोडीचं राजकारण जे चाललेलं आहे, ह्या सगळ्याच गोष्टींचा लोकांच्या मनात नक्कीच राग आहे आणि त्यामुळे लोक उत्साहाने मतदान करतायत असं मला तरी या ठिकाणी चित्र दिसतं आहे। भैया, परभणी लोकसभेसाठी तिरंगी लढत होत आहे, काय वाटतं, काय चित्र असं आहे? तिरंगी लढत मला वाटतच नाही, दुरंगीच लढत होईल असं मला वाटतं, दुसरा काही विषय। अमरावतीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखळे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलाय। दर्यापूर तालुक्यातील लेहगाव गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मतदान करून त्यांनी आपला हक्क बजावलाय। याच गावापासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली असून आता मी लोकसभेसाठी उभा आहे आणि यावेळी माझा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय। मला आज अतिशय आनंद होतो की आज मी मतदान करण्याकरता आल्यानंतर मी या गावातूनच माझी खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात झाली। या गावचा मी सदस्य राहिलो, सरपंच राहिलो आणि सेवा सहकारी सोसायटी यासारख्या अनेक संस्थांवर राहिलो। तर आज मी लोकसभेसाठी उभा आहो आणि निश्चितच या गावचं ऋण आहे। या गावातूनच मला एक उभारी मिळाली, तर माझा विजय हा निश्चित आहे। 2 लाखाच्या वर प्रकारात मी निवडून येणार आहोत। आज मी माझ्या आईसह सहकुटुंब मी मतदान करण्याकरता आलो। अमरावतीत आज बच्चू कडू यांनी रक्तदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। आम्ही 20 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी प्रहार संघटनेच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेतली असून 20 वर्षापासूनचा आमचा जनसेवेचा परिपाठ आहे। रक्तदान करूनच मी आज मतदान केलं आणि केलेलं रक्तदान कोणत्या जाती धर्माला जातं हे माहीत होत नसतं। तसंच केलेलं पवित्र मतदान सुद्धा चांगल्या माणसाला जाईल अशी आशा आमदार बच्चू कडूंनी मतदारानंतर व्यक्त केली आहे। खरं तर लोकशाहीचा खून होऊ नये, कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा, त्याच्या घरातसुद्धा त्याचं पडकं घर पुन्हा मजबूत व्हावं, गेलेले भाव पुन्हा चांगल्या ताकदीनं मिळावं, जो परीक्षेला विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये, जो अभ्यास करणार आहे त्याचीच नियुक्ती व्हावी, अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे। आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं, बाबासाहेबांनी एक चांगली घटना या देशाला दिली, भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही, पुन्हा
बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील दिव्यांग मतदाराचे 100% मतदान व्हावे याकरिता बीड तालुक्यातील सर्व दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांच्या समवेत दिव्यांग मतदार जनजागृती फेरीचं आज आयोजन करण्यात आलं आहे। बीड तालुक्याचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी RM शिंदे हे देखील उपस्थित होते। धुळे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता 26 एप्रिल ते 3 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असून 4 मेला उमेदवारी अर्जाची छाननी तर 6 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। तर 20 मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील गोयल यांनी केलं आहे। अनाउन्समेंट ऑफ इलेक्शन 16 मार्च झाली होती। त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातले आपल्या जे धुळे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहे धुळे मतदारसंघ त्याच्यामध्ये उद्यापासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे 26/4/2024 ते 3/5/2024 या कालावधीमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल उमेदवार करू शकतात। वेळ आहे सकाळी 11 पासून दुपारी 3 पर्यंत आणि ठिकाण आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन जिल्हाधिकारी कार्यालय धुळे। अमरावतीत एका नवरदेवाने लग्नाला जाण्याआधी मतदान केलंय। अमोल कन्हेडकर असं त्या नवरदेवाचं नाव असून त्याचं आज लग्न आहे, पण लग्नाला जाण्याआधी त्याने बेलोरा या आपल्या गावी मतदान केलंय। तसेच आधी मतदान करा आणि मग बाकीची कामे करा असा संदेशही त्याने मतदारांना दिलाय। रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दुपारी 12 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे। त्या अनुषंगाने पेणमध्ये जोरदार तयारी सुरू असून या सभेला पेणचे आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित राहणार आहेत। रायगडमध्ये काल जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष आशरफभाई शेख काझी यांनी कार्यकर्त्यांसह वंचित आघाडीत प्रवेश केला। रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा विजय होण्याचे संकेत दिसत असल्यामुळे वंचित पक्षाकडे वारे वाहू लागल्याचं बघण्यास मिळतंय। त्यामुळे पक्ष प्रवेश करून वंचित आघाडी अधिक बळकट बनवण्याची ग्वाही यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी दिली आहे। IPLच्या मागच्या काही सामन्यांमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासमोर काल सबसे लोटांगण घातलं। हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हैदराबादवर 35 धावांनी विजय मिळवलाय। विराट कोहली आणि पाटीदारच्या शानदार खेळीच्या जोरावर बेंगळुरूने 206 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, मात्र बेंगळुरूच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादचा संघ गडगडला। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथे थांबायची। पाहत रहा न्यूज अँड कट। धन्यवाद।